पर्यंत यांचा सिलेबस संपेल. केमिस्ट्रीमध्ये टोटल 10 चॅप्टर आहेत, त्यामध्ये एक कंप्लीट झालेला आहे, 9 रिमेन आहेत आणि 30 पर्यंत त्यांचा सिलेबस संपेल. बायोमध्ये टोटल 19 चॅप्टर्स आहेत, त्यामध्ये 3 चॅप्टर्स कंप्लीट झालेले आहेत, 16 चॅप्टर्स रिमेन आहेत आणि जानेवारी ते 13 जानेवारी पर्यंत त्यांचा सिलेबस संपेल. सीईटी मध्ये फिजिक्स साठी टोटल नोव्हेंबर पर्यंत त्यांचा सिलेबस संपेल. बायोमध्ये टोटल 4 चॅप्टर आहेत, त्यामध्ये 3 संपलेले आहेत आणि 30 जुलैपर्यंत त्यांचा सिलेबस संपेल. केमिस्ट्रीमध्ये टोटल 10 चॅप्टर आहेत, त्यामध्ये 3 चॅप्टर संपलेले आहेत आणि 7 रिमेन आहे. त्याचा वन सिलेबस 30 डिसेंबरपर्यंत कंप्लीट होणार आहे. आतापर्यंत झालेले आपण एक्झाम्स शेड्यूल्स बघितले तर त्यामध्ये आपल्याकडे एमसीक्यू टेस्ट झालेले आहेत आणि त्या एमसीक्यू टेस्टमध्ये टोटल याच्याकडे टेस्ट झालेले आहेत. तर टेस्ट आहे जेई टोटल टेस्ट जेई असेल आणि एनडीए असेल, याच्या टेस्ट झालेल्या आहेत 5 आणि 5 टेस्टचे मार्क्स ग्रुपवरती आलेले आहेत. नीटच्या पण टोटल 5 टेस्ट झालेले आहेत आणि 5 टेस्टचे मार्क्स ग्रुपवरती आलेले आहेत. सीईटीच्या पण टोटल 5 टेस्ट झालेले आहेत आणि 5 टेस्टचे मार्क्स ग्रुपवरती आलेले आहेत. तर मी सर्व 80 पडले 80 पडले अभ्यास केलाय न केलाय कळतंय का? मग अभ्यास कधी करणार माणूस? कधी सुरू करणार? कधी मुक्त? हा अभ्यासच नाही मॅडम. अभ्यास नसेल ना मार्क कशी येतील? आज प्रॉब्लेम आहे तो. पण कधी अभ्यास करते? मोबाईल किती बघते? कुणाचा मोबाईल बघते सांगायचं? मोबाईल बघते का? आणि मोबाईल बघतात. अहो तुम्ही काहीच करू नका, फक्त एकच काम करा. उद्या तिने मोबाईल घेतला की मला फोन लावा. सर माझे सर फोन घेतला वर्गात बघा म्हणजे कशी वर्गात तिने पाठीमागचं जो पोर्शन आहे ना ते रिकाम करायला शेवटच्या आता जी रेग्युलर आहे ते रेग्युलर करा. आता एवढी पानं रिकाम आहे तिने ती लिहून घ्या. काही लिहून घेतले तर थोडा समोर घेतले आणि दररोज माझ्याकडे लिहून 2-2 पानं तयार करून जायचं. ती त्यांची देऊन द्या. मला काय म्हणायचं आहे, एक वही बदली असेल आमचा जर रेग्युलर सुरू आहे की सुरू व्हायचं ते आमचं काय असं पाहिजे माझ्याकडे येऊन क्लिअर करायचं. तुम्ही येतात चालेल पण त्यांचं काम आहे माझ्याकडे माझ्या पाठीमागून सांगायचं सर मला पाठवून समजलं. आता का 2 दिवस आले समजलं जे शिकवलं शिकवण्याची जी पद्धत आहे ती समजली पाहिजे. म्हणजे त्या पद्धतीने शिकवलं तर तुला समजेल असं वाटतंय का? बस झालं. कळलं? डाऊट सेशनचा टायमिंग असतो का 4 ते 5 असतो. आता हे कसे मुलं काही बसून आले तर त्यांना जर सकाळी 8:30 पासून 4:30 जर बसवलं
लगेच त्यांच्यावर एवढा फोर्स लावला तर मुलं काय होईल माहिती का? पावणे 2 सुटतेच ना, मग ते पावणे 2 पासून 4:30 पर्यंत बसू द्या. त्यांची इच्छा त्यांनी बसू द्या, त्यांना नाही ते राहू द्या. डाऊट सेशनला मग आता जे शिक्षक नाव असतात त्या शिक्षकांना जाऊन डाऊट क्लिअर करणं गरजेचं आहे. सर्व शिक्षक तर लेक्चरला नाहीत ना, एक लेक्चरला आहे एक लेक्चरला गेले असं मॅथ होते 40 झाले तर आता शेवटच्या त्यामध्ये चॅप्टर किती होते? एकच होता. सीईटीला का केली? ते जरा मला आलंय चेंज करायचं. सीईटीला का केली? 83 होते म्हटलं सीईटीला का केली? हा प्रश्न महत्वाचा. ते कसं झालं ऍडमिशनच्या टायमिंगला आम्ही आणि मी ऍडमिशन केलं माहित नव्हतं मला म्हटलं नव्हतं की मराठी मीडियम असं नाही ना काही फरक नाही. पहिला नंबर आलेल्याची श्रेय घेतलं. श्रेय मी पण मराठी मीडियमला होती माझ्याकडे इंग्लिश होतं. माझा विचार आहे चेंज करायचा. करून टाका नको वाटतं असं एक बरं वाटतं. अभ्यासाचा वेळ जरा कमी आहे. करूया. मी आता काय करतो, जिनियस बॅचच्या सिलेक्शन नंतर त्याला डायरेक्ट एका मुलाबरोबर शो करणार आहे, टॉक विथ जिनियस म्हणून, आणि तो युट्यूबला टाकणार आहे. सो मी त्याच्यावर शो करेल. ब्रिटन सारख्या ठिकाणी इतकं ऍडव्हान्स प्लॅनिंग दुसरं कोणीच करू शकत नाही. म्हणजे हे जिनियस बॅचचं प्लॅनिंग. टॉक विथ जिनियस ह्या शो मध्ये मुलांच्या बेसिक बोलणार आहे, मुलांच्या इनेट ॲबिलिटीवर बोलणार आहे, मुलांनी अकॅडमिक्समध्ये कसं लर्निंग वाढवलं पाहिजे त्याच्याबद्दल बोलणार आहे. अशा वेगवेगळ्या सगळ्या गोष्टींबद्दल मी त्या शोमध्ये बोलणार आहे. आणि विशेषतः मी आरमानचाच पहिला शो करणार आहे, टॉक विथ जिनियस, कारण तो हेड बॉय आहे फाउंडेशनचा. तर त्याच्यापासून आपण दर आठवड्याला तो सुरुवात करूयात वीकली. आजचा ऍक्च्युली ओपन डे आहे आपल्या अकॅडमीचा. प्रत्येक रविवारी लास्ट संडे आपण ओपन डे घेतो आणि या ओपन डेला 11th स्टँडर्डचे जेई नीट NDA CET तसंच 12th स्टँडर्डचे जेई नीट NDA CETचे सगळ्या विद्यार्थ्यांचे पालक अकॅडमीमध्ये येत असतात आणि इथे येऊन मग ते त्यांच्या मुलाच्या मुलीच्या पर्सनल ग्रोथवरती बोलत असतात. मग तिथे आपले टीचर्स प्रत्येक क्लासमध्ये असतात, कोणी DSP सेशनमध्ये असतं, कॉर्डिनेटर्स असतात आणि अशा पद्धतीनं मुलांचा मागच्या पूर्ण महिन्यातला काय ग्रोथ आहे हे बघण्याचं काम आपण त्या ठिकाणी करतो. आता ॲक्च्युली माझ्यासमोर माझे जे सुपर बॅचची माझी जी ॲस्पिरंट आहे आयमन शेख, शी इज स्टँडिंग ॲट द फर्स्ट रँकर, फर्स्ट पोझिशन अमंग होल द बॅच. तिचे वडील माझ्यासमोर आहेत, त्यांच्याबरोबर मी हेच डिस्कशन करत होतो. तुम्ही त्यांच्याकडून पण ऐका की ओपन डे नक्की कसा झाला किंवा त्यांनी काय ऐकलं. येस सर. ओपन डेला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला. आल्यानंतर सर्व शिक्षकांना भेटण्याचा वेळ मिळाला आणि प्रत्येक शिक्षकाकडून आपल्याला आपल्या मुलाची ग्रोथिंग समजून येते की बाबा तो कोणत्या विषयात कुठं आहे आणि नाही का की तो फिजिक्स असेल, मॅथ्स असेल, केमिस्ट्री असेल, ह्या विषयात त्याची ग्रोथिंग कुठवर आहे आणि तो त्याच्या विषयामध्ये कुठपर्यंत पुढे चाललेला आहे हे समजून येतं आपल्याला. हा, आणि फॅकल्टीज भेटल्या का सगळ्या? हा, सगळे फॅकल्टीज भेटले, सगळे सर भेटले, खूप छान. सगळ्यांची गाठ भेट घेतली. हेच खरं तर ॲक्च्युली आपल्या यशाचं गमक आहे. कुठल्याही प्रकारे कोणत्याच मुलाचा रिझल्ट आपण हिडन न ठेवता वी आर कीपिंग इट ऑन अ बोर्ड टू सी पेरेंट्स रिॲक्शन, टू सी द चाइल्ड्स रिॲक्शन, की कशा पद्धतीनं मुलं त्याला परसिव्ह करतायत. हे खरंच खूप अमेझिंग आहे, खरंच खूप इम्पॉर्टंट आहे. आणि या व्लॉगच्या माध्यमातून मला तुम्हाला हेच दाखवायचं आहे की ओपन डे आपल्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे किंवा उद्याचे ऑल इंडिया रँकर घडवण्यासाठी दिस ओपन डे प्लेट्स व्हेरी मच इम्पॉर्टंट रोल. थँक्यू. नेशन्स कमिटी जे रिकमेंड करणार त्यांचं सिलेक्शन होणार नसेल तरी डिस्क्वालिफिकेशन नाही, कारण सिरियसनेस आई वडिला करणार. बरोबर. हो. एक
हर एक जिम्मेदारी हम नहीं ऐसे ही चल रहा है। हम क्लास में जिम्मेदारी हमारे पास है। शेयर अच्छा ये 4:30 बजे तक ये अच्छा 10 अच्छा काम करते हैं बोल रहे थे कि अभी दो बार बोला मैंने सुना नहीं तो मैंने बोला नहीं, पर ऐसा नहीं है करना चाहिए ना, वही तो बोल रहे थे तो हमारे वो बच्चा ऑनलाइन में और ऑनलाइन में कीवर्ड कैसे आ रहा है? 100 ते 80 एवढेच 100 ते 80 मग 15 चॅप्टर मध्ये जर एका चॅप्टर मधून 2 प्रश्न आले तर किती झाले 30 क्वेश्चन्स आले बरोबर आहे 30 गुणिले 4 केले तर किती झाले 120 कॅल्क्युलेशन 11वीच्या कन्सेप्ट तुमच्या जरी थोड्याशा मागे राहिल्या तरी काही फरक पडणार आहे का काहीच नाही पण जर तुमचा 12वीला झाला 12वीचा परफेक्ट झाला तुम्ही HSC ला चालणार आहात तुम्ही नीटला चालणार आहात म्हणजे या सगळ्या गोष्टी इथे होणार आहेत नाही मग मी मुलांना तेच म्हटलं 11वीचं जे झालंय ते बाजूला ठेवा आता 12वी मध्ये तुम्हाला 16 चॅप्टरवरती काम करायचं आणि डोक्यात पण तुम्ही काम करणार तरच मला 120 मार्क फिजिक्स मध्ये भेटेल 120 मार्क फिजिक्स मध्ये भेटेल केमिस्ट्री मला काहीच प्रॉब्लेम नाही कारण केमिस्ट्री मध्ये 140 पर्यंत मुलांना घेऊन जाण्याची प्रॉब्लेम म्हणजे 11-12 शिकत आजची मुलगी खूप चांगली झाली माझ्या पाठीत सगळ्या शिक्षकांना डाऊट विचारलं कसा अभ्यास करतोय शिक्षकांना सांगितलं की माझं अभ्यासामध्ये कसं आहे पॅरेंट्स आज माझ्या मीटिंग होती माझ्या मीटिंगमध्ये केमिस्ट्री आणि फिजिक्समध्ये बऱ्याच मुलांना प्रॉब्लेम येतो त्या संदर्भात आज सरांशी डिस्कस करण्यासाठी आम्ही आलो सरांनी बऱ्यापैकी डाऊट्स क्लिअर केले आणि थोडंसं अजून अभ्यासाचा वेळ वाढवायला सांगितले त्याला माहिती आहे सिलेबस आपल्या ग्रॅव्हिटीचा किती वेळ भरली किती क्वालिटी एक वेळ भरली 200 पेजची एक चॅप्टरला एक वेळ भरली माझी किती प्रॉब्लेम घेतले असतील मग तुम्ही किती केले त्यावर थांबले तसं नाही करू नका तुम्ही काय केले सांगा मग मला माझे तुम्ही जसं मी तुमची कंप्लेंट करवलं ना तसं माझी तुम्ही कंप्लेंट करा सर शिकवायला नाही चांगले सरांकडे आम्ही डाऊट लागेल तर सर आम्हाला सांगत नाही 1000 वेळेस गेलो तर सर मला एकदा रिस्पॉन्स दिले सांगा माझ्याकडे काय का मीच येतो तुमच्याकडे कुठे फिरलं रस्त्याने चाललं की हे केलं का अभ्यास मला सुद्धा कधी कधी कमी पण वाटतं रस्त्याला काय विचारतं विचारू लागणार मला नाही विचार कुठे उभारलं ना बघा एक खिडकी उडी असते तिथून बाहेर येतं ना केला का अभ्यास मी बुलढाणा सायन्स अकॅडमीची नीट 12th स्टुडंट आहे आज आमची पॅरेंट्स मीटिंग होती त्यासाठी माझे पप्पा सुद्धा आले होते आम्ही टीचरांना भेटलो आमचे सगळे प्रॉब्लेम्स क्लिअर झाले आमचा सिलेबस सुद्धा नीट चालू आहे आणि मी माझं गोल अचीव करण्यासाठी बुलढाणा सायन्स अकॅडमीला चूज केलेलं आहे आणि मी माझं गोल पूर्ण करणार थँक्यू हॅलो माझं नाव उत्कर्षा बाजीराव गाडकर मी इयत्ता 12वी नीटला आज आमची पॅरेंट टीचर मीटिंग होती आणि त्यात आम्ही आमचे डाऊट्स टीचरांना पण विचारले शिक्षकांचे जे काही तक्रारी होत्या त्या पण विचारल्या आणि जे काही क्वेरीज होते पालकांना शिक्षकांकडून किंवा शिक्षकांना पालकांकडून त्या सर्व क्लिअर झालेल्या आहेत I studying Science Academy since last year, and I'm in 12th, studying in 12th standard. My school has improved a lot
chemistry also, bio and physics also. I'm planning to take, target is to score 600 plus, and I'm working on it hard, and teachers are also supporting me in every step here. They are providing me with the PPs and all necessary stuff that I need for my improving my score. Thank you. ज्ञानेश्वर कृषी जाधव मी 11th मी माझं 10th स्कोर 77.28% होता. पण सायन्स विषयामध्ये गुरुकुलला सायन्स सेंटरमध्ये आल्यानंतर मला माझा बायोलॉजीमध्ये भरपूर चांगला स्कोर आहे. मला जर एखादा डाऊट असेल तर मी बोरा टेलिंगला तो डाऊट क्लिअर करतो. आणि आतापर्यंत ज्या टेस्ट झाल्या आहेत त्या टेस्टमध्ये माझा स्कोर भरपूर चांगला वाटतो. गाण्यापासून मला खूप असं गाण्यापासून सुद्धा माझे लक्ष म्हणजे मी काही प्रयत्न केले आहे. 88% एवढा स्कोर आहे. मला इथे खूप छान वाटलं कारण इथं शिक्षक खूप छान शिकवतात आणि इथं आपलं इथं काही डाऊट असतं तर त्याचा क्लिअर होतात. जी हॉस्टेलला राहते इथं जे हॉस्टेल पण खूप छान आहे.